कुणी केलं मला माहिती नाही. संगणमताने ही दरोडा घातलेला आहे. लहान मुलासारखी झाडं वाढवायची आणि कुणी तर कत्तल करून पैसे मिळवायचे. एफआयआर मध्ये की माझ्या चौकशीमध्ये पण असं निष्पन्न झालं की माझ्या स्टाफचं पण इन्व्हॉल्वमेंट आहे. बरोबर पण सोडलं. दोन पट्टी रिवाज मासुर्लीमध्ये आता आणि गौरडा इथं चालू गेला माहित नव्हतं. बैलांवर निगबचित कोल्हापुरी पायतान घेऊन हातात उतरलं पाहिजे असं विषयाच्या फोनाने असे ऍक्शन घ्यायचं. चौकशी करून सस्पेंड करा. मी पर्सनली व्हिजिट करतो सर. एक मिनिट करा. व्हिजिट करून आपण आणि बाईचान्स पोलीसच्या अहवालामध्ये पण तसं आलं की येस देर इज सम काइंड ऑफ इन्व्हॉल्वमेंट फॉरेस्टचा म्हणजे की कुठलाही स्टाफचा तो आरएफओ असतील विल टेक ऍक्शन. परंतु विदाउट चौकशी करणं चुकीचं. तुम्हाला ज्या वेळेला साहेब हे केव्हा होणार, ज्या वेळेला संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होणार त्याच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टवर तुमच्या अहवालात तुमच्या माणसाला तुम्हाला सस्पेंड करावं लागेल. बरोबर आहे, बरोबर आहे साहेब. एक लक्षात ठेवा साहेब, चंदगड मध्ये दोन पट्टी रिवाज आहे. मासुर्लीमध्ये आता एक आहे. त्याच्यानंतर राधानगरीमध्ये मासुर्लीमध्ये एक आला. शाहूवाडीमध्ये आता आजऱ्यात दोन. साहेब 6 रस्त्यावर आता 6. काय करा मग तुम्ही एकतर काय करू शकत नाही. आज मी काल फोन केला आजऱ्याला चंदगडला. साहेब त्या एरियातली लोक आता 6च्या पुढे कोण घरात बाहेर पडत नाही ना. बकरी बाहेर ठेवता येत नाही. ही का तुमच्या झाड कटायमुळे होते. तुम्ही साहेब आता आला इथं. तुम्ही ह्या म्हणतोय ना आपण जंगल संपल्यामुळं. आणि मी असं म्हणत नाही देशभरात कुणी कुठं नोकरी करायची काय करायचं. अनेक लोकांनी साहेब शेतकऱ्यांना फसवून हे पासून जंगल संपवलं आमचं. पुढची पिढी आम्हाला माफ नाही करणार साहेब आम्हाला. म्हणून भविष्यामध्ये आम्हाला कोल्हापुरी पायतान घेऊन अशा लोकांच्या मागे लागायला गेलं आम्हाला. तुम्हाला एक सांगतो गौरडे इथे येण्याचं कारण तेच आहे आमच्याकडं. चुकीच्या पद्धतीने तिथं प्लांटेशन लावलेलं आहे साहेब. रब्बर वगैरे लावला बाहेरच्या लोकांनी आणि गौरडा इथं चालू गेला माहित नव्हतं. बैलांवर निगबचित जे मालकी आहे म्हणजे इनामी जे जमीन मिळाले ते सगळे काढायला लागले नंतर. सगळे जाड काढायला लागले. रिसॉर्ट बांधायला लागले. होमस्टे बांधायला लागले. गावे कुठे जाणार खालीच येणार. हे बाकी दोन्ही स्टिक घ्या. कोल्हापुरात मी पर्सनली व्हिजिट करतो. नंबर 1. सेकंड एफआयआर तर 100% होणार याच्यामध्ये. बाय चान्स एफआयआर मध्ये की माझ्या चौकशीमध्ये पण असं निष्पन्न झालं की माझ्या स्टाफचं पण इन्व्हॉल्वमेंट आहे. बरोबर पण सोडलं. दॅट इज व्हेरी तर तुम्हाला एक शेवटची विनंती आहे. या राधानगरी आणि शाहूवाडी या दोन्ही मधला आपला जो टोटल लँड आहे त्यातला साहेब सगळा बॉक्साईडचा प्रिझर्व करा. का प्रिझर्व करत नाही साहेब. तुम्ही पाहिजे माणसं मागून घ्या. तुम्ही सगळे लोक मागवता. आता तुमची प्रोसिजर चुकती साहेब. तुम्हाला सांगतो हे कलेक्टर ऑफिसर पैसे खायला लागतील. हे त्या साहेब तहसीलदार सपाटीकरणाच्या नावाखाली सगळीकडे. तो शाहूवाडीचा तहसीलदार तर साहेब एवढा करप्ट आहे. राधानगरीचा एवढा करप्ट आहे. अहो तुम्ही ते रिकव्हरी मध्ये ती एक नंबर आहे. म्हणजे रिकव्हरी एक नंबर व्हायला ते पैसे तसे आलेत ना. पण निदान साहेब तुमचा लँड तरी प्रिझर्व करा. फॉरेस्ट मध्ये 100% मी पाहिजे ते लेखीला देतो. त्याला बघा तुम्ही जे काही चांगले निर्णय तुमचे आज बघा आले की शिकारी करणाऱ्याला तुम्ही कॅमेरा वगैरे लावले ह्याबद्दल आमचं दुमत नाही. पण ह्या साहेब गोष्टी व्हायला पाहिजे. गुन्हा होत नाही. गुन्हा म्हणजे फॉरेस्टचा गुन्हा होत नाही की तो फॉरेस्ट लँड नसल्यामुळे. पण एफआयआर दाखल करा ना. दुसरं मगाशी एफआयआर दाखल करा. हे तुमचं धन्यवाद देतो तुम्हाला. कोण आहेत त्यात बघू नका. तुमची आहेत कोण आहेत ग्रामपंचायत बॉडी एज वेल एज कॉन्ट्रॅक्ट. तुम्हाला जंगल वाचवायचं का जंगल तोडायचंय हा तुमचा निर्णय. वाचवायचे आपल्याला नाही तर त्याच्यासाठी पगार मिळत. ते वाचवा. समोर माणूस कोण आहे एवढ्यात काय पॉवर बघू नका. कोण अतिथी जाऊन जात चोर मंडळी तुमची पण साहेब त्यात आहेत मंडळी. तुम्ही त्यांना फार मी साधू कृपाच्या समजून नका साहेब. मला माहिती आहे. दुसरं साहेब तुम्ही काही म्हणाल ना की महसूलचा आणि गायरांचा संबंध नाही. ते माझा देखील आहे. मी जिल्हाधिकारी विचारतो साहेब. दिली मला माहित नाही. झाडे तुडी 237 तुम्ही म्हणताय. हे सगळं मला वाटतं हा पार्ट नंबर 1, 2, 3 मध्ये गायराला तुम्ही परवानगी दिली असेल 1 नंबर दिला असेल तर त्यांनी एन्करेजमेंट करून दुसऱ्या गायरांमध्ये झाडं तोडलेले आहेत. हे अनेक वर्तमानपत्रातून आलेलं आहे. बरोबर.
तहसीलदारांचा रिपोर्ट काय म्हणतोय की बाबा 800 ते 900 झाडं तोडली, तहसीलदारचा रिपोर्ट म्हणतोय. दॅट इज राईट ऑर नॉट? बोला तुम्ही क्लिअर. बर, गायरान हा विषय हा महसूलकडे येतो का आकडे येतो हे पण मला जरा क्लिअर करा. आणि जिल्हाधिकारी म्हणून ह्यांच्यावर कंट्रोल तुमच्या सगळ्या डिपार्टमेंट ऑफ कंट्रोल जिल्हाधिकाऱ्याचा असते का नसते मला माहित नाही, आय डोंट नो. बरोबर, बारीक एक झाड जर तोडलं तर गुन्हा नुसता आम्ही पैसे तुम्ही महागाई केल्यावर हे केले. आमचं मत साहेब असं आहे, म्हणजे कुणी केलं मला माहित नाही, संगण मताने ही दरोडा घातलेला आहे असा आमचा आरोप आहे. संगण मत, त्यात तुमचे सुद्धा तिथले संबंधित लोक असलेले होऊ शकत नाही. झाड तोडायला सांगितले एक, आणि चांगलं मालदार झाड जे आहे तो ठेकेदार हा काय नवीन आहे असं नाही आहे, मान्यवर आहे तो, जुना ठेकेदार मान्यवर आहे. त्याला काय न्यायचं काय न्यायचं बाबुळ नेणार नाही तो साहेब, तो सागवान नेणार. कशाला काय, तुम्ही तिथं जाऊन व्हिजिट करा अशी पहिली आमची तुम्हाला विनंती आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विनंती काय करणार, त्यांनी चौकशी एक समिती नेमून त्यांच्या अंडर समिती त्यांनी नेमायला पाहिजे. तुम्ही इथं आहे तिथं काय घडलंय माहित नाही. बरं, ज्या वर्तमानपत्रातनं बातम्या आल्या तुम्ही जर म्हणत असाल की हे चुकीचं आहे तर तुम्ही त्यांना तसं क्लिअर करायला पाहिजे होतं की नाही हे वर्तमानपत्र आले हे सगळं खोटं आहे, चुकीचं आहे. तहसीलदार तुम्हाला जो अहवाल दिलेला आहे तो 900 ते 800 ते 900 झाडाचा दिलेला आहे. हा जो फरक येतोय तहसीलदार तुमच्यात त्यात बोलून काय हा आपला क्लिअर होतो. आणि भविष्याच्या फोनाने अशा ऍक्शन घ्यायचं. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.